गुरुवार 3 नोव्हेंबर 2012 दिवस 12वा. मंडलेश्वर ते तरानिया. पहाटे सर्व आवरून पुन्हा टेंबेस्वामींच्या कुटीत गेलो. येथे टेंबेस्वामींनी चातुर्मास केला होता. मंद उदबत्तीच्या वासामध्ये प्राणायाम ध्यान केले. स्वामींच्या फार समीप आहोत असा भास झाला. नंतर परत घाटावर जाऊन काही दिवे सोडले. पहाटेच्या अंधारात आरती केली. सख्या मावशीचा निरोप घेऊन निघावे असे वाटण्या एवढे प्रेम आम्हाला तेथे लाभले. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. आता प्रकाश यांनी परत सायकल हाती घेतली. पूर्ण हाताला क्रेप बँडेज व शक्य होता तो आधार दिला होता. आम्हा तिघांना त्यांच्या रूपाने मिळालेला आधार त्यापेक्षाही भरभक्कम होता. गावाबाहेर गुप्तेश्वर मंदिर होते. मंदिर देखणे होते पण फार वर्दळ नव्हती. श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर. 1200 वर्षांपूर्वी शिवाचे पहिले अवतार आद्य शंकराचार्य तथा दिग्विजय महापंडित आणि ब्रह्मावतार मंडन मिश्र यांच्यात सनातन धर्म संस्थापक व विश्वकल्याण यावरून बुद्धिवाद झाला. ह्या वादात आद्य शंकराचार्य वरचढ ठरले. ह्या प्रसंगाबद्दल प्रसिद्ध आख्यायिका अशी: मंडन मिश्रांची वाद घालण्याआधी एक अट होती की ते वादाला बसताना पडद्याआड बसतील. त्यांनी सरस्वतीला प्रसन्न करून घेऊन त्यांच्या कमंडलूमध्ये सूक्ष्म रूपाने राहा असे सांगितले होते. त्यामुळे कुठलाही प्रश्न अडला तर तिच्या तोंडून ते उत्तर समजावून घ्यायचे हे सर्व आद्य शंकराचार्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतले होते. एखादी मुखोद्गत केलेली गोष्ट माणूस कधीही उलट्या क्रमाने म्हणू शकत नाही या तत्वावर शंकराचार्यांनी मंडन मिश्रांना काही श्लोक उलटे म्हणून दाखवले व ते पुन्हा तुम्ही म्हणून दाखवा असे सांगितले. शेवटी मंडन मिश्रा आदि शंकराचार्यांना शरण आले व सरस्वतीची वाद व प्रश्नोत्तरे चालू असताना मदत घेतली असे कबूल करून स्वतःचा पराभव मान्य केला. आपल्या पतीचा पराभव झालेला सहन न झाल्याने मंडन मिश्रांची पत्नी पुढे सरसावली. तिने काही विशिष्ट सांसारिक जीवनातील प्रश्न आद्य शंकराचार्यांसमोर वाद घालण्यास प्रस्तुत केले. सांसारिक जीवनातील प्रश्नांची उत्तरे ते देऊच शकणार नाहीत ह्याची त्या स्त्रीला खात्री होती, कारण आद्य शंकराचार्य तपस्वी, योगी, ब्रह्मचारी होते. त्यांनी तिला 6 महिन्याची मुदत मागितली. त्यांनी योग सामर्थ्याने अमरक राजाच्या शरीरात सूक्ष्म रूपात प्रवेश केला. त्यावेळी स्वतःचे शरीर एका गुहेमध्ये लपवून ठेवले. सांसारिक जीवनातील गूढ समजावून घेतले व पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रवेश करून मिश्रांच्या पत्नीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन तिचाही पराभव केला व आपला सनातन धर्मच श्रेष्ठ आहे हे जगाला दर्शवून दिले. 1200 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी देह दडवून ठेवला होता ती जागा म्हणजे आजचे गुप्तेश्वर महादेव मंदिर असे उल्लेख तिथे आहेत. 21 किलोमीटर व पिपालिया बुद्रुक गाव लागले. तेथे रस्त्याच्या उजव्या हाताला आयुर्वेदिक वैद्य डॉक्टर रामेश्वर जोशी यांचे घर आहे. मागच्या वर्षीच्या ओळखीमुळे प्रकाश यांनी आवर्जून थांबायचे ठरवले. तेथे चहा व थोडे फराळाचे खाल्ले. त्यांना आयुर्वेद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. एका संदर्भ ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले आहे. तेथून 20 किलोमीटरवर बडवाहतून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला CRF हे आर्मी स्कूल व त्यानंतर अति घनदाट लखनकोट नावाचे सागाचे जंगल आहे. 10 किलोमीटरवर चवन ऋषींच्या आश्रमाकडे जाणारी पाऊलवाट उजव्या हाताला होती. गर्दझाडी ओलांडावे लागणारे ओढे, जंगलातील माकडे, ओल्या जंगलाचा मंद सुवास, प्रचंड उंचच उंच वृक्ष असे मस्त वातावरण होते. जरा वारं आलं की सागाची ताटा एवढी सुकलेली पानं खालच्या पानांच्या थरावर कर आवाज करत पडायची. प्रगाढ शांतता. त्यात हा आवाज कसा तरीच वाटायचा, पण नंतर सवय झाली. 11:30 वाजता श्री श्री उदासीन 1001 चवन ऋषी आश्रमात पोचलो. हा आश्रम मोहोदरी गावात आहे. निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्याच्या सान्निध्यात बसलेला हा आश्रम. आवारात आंबा, आवळा, अशोक, नारळ, औदुंबर, जास्वंदी अशा अनेक औषधी वनस्पती, सुंदर बांधलेली मोठी विहीर व त्यावरचे रहाट गाडगे, स्वतःची गोशाळा, एक मोठे कुंड व त्यात डोलणारी कमळे, मोठा विलक्षण आश्रम होता. जणू स्वयंपूर्णतेचा उत्तम नमुना. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी धडे घ्यावेत अशी इथली व्यवस्था. इथले संचालक महंत परमपूज्य विजयदास भेटले. तरुण व तेजस्वी माणूस सर्वत्र देखरेख करत होता.
गुहेवजा छोट्याशा देवळात एक भरभक्कम शंकराची पिंड होती. आत थंडगार गाभाऱ्यात अतीव शांतता होती. तेथे एक प्रार्थना होती. भक्त्याये पूजायिष्यनी देवशं च वनेश्वरम आजन्म प्रभवं पापम तेषां नश्यति तत्क्षणात. यम यम कामभिध्यायेत ध्यायेत मनसाभितं नरः ततं ब्रह्माप्नोति चमनेश्वर दर्शनात. या शंकराच्या देवळासमोरच महाअवतार महातपस्वी भृगुनंदन यांची देखणी मूर्ती होती. गायत्री येथे ध्यानाला बसली. तिचा पायच निघत नव्हता. बाजूच्या कार्यालयाच्या जवळ श्री चवन ऋषी, श्री सुकन्या देवी व महाअवतारांचे फोटो लक्ष वेधून घेत होते. साक्षात अश्विनी कुमारांनी या आश्रमास भेट दिल्याचे समजले. 12:30 वाजल्यावर हातपाय धुवून इतर संन्याशांबरोबर पंक्तीत जेवायला बसलो. आमच्या समोरच्या पंक्तीत अनेक साधू संन्यासी बसले होते. काही संन्याशांच्या डोक्यावर 2-2 किलोचा जटाभार असेल. काहींची हातभर दाढी. वेगवेगळ्या वयाचे तेजस्वी साधू होते. त्यांच्या जोडीला काही साधेसुधे दिसणारे बारीक अंगकाठीचेही साधू होते. त्यांच्या समोरच्याच पंक्तीत आमची पाने होती. त्यामुळे जेवताना दडपण येऊन अवघडल्यासारखे होत होते, कारण आमचा पेहराव त्यांच्यापेक्षा फारच वेगळा होता. तेथे पुण्याजवळील माणेर भागातले श्री गणेश तपकीर व योगेश कळमकर भेटले. ते गगनगिरी महाराजांच्या शिष्यांबरोबर येथे आले होते. आज त्यांचे प्रसादाचे जेवण होते. पुरी, भेंडीची भाजी, भात, आमटी व तांदळाची खीर. जेवायला बसल्यावर सर्व साधूंच्या जोडीने त्यांनी आम्हालाही गंध लावून दक्षिणा ठेवली. काय हा योगायोग! खरं तर हा आश्रम सोडवत नव्हता, पण नाईलाज होता. मोह टाळून 2 वाजता आश्रम सोडला. सडक रस्त्याला लागल्यावर कुंडी गावात जाण्यासाठी परत जंगलात शिरलो. एकूण पाहता मोहोदरीपासून सुरू झालेले 85 किलोमीटरचे लक्कडकोट जंगल पार होशंगाबाद पर्यंत पसरलेले आहे. आता परत जंगलातला मातीचा रस्ता चालू झाला. 3 किलोमीटरवर जंगलात उकाला नावाचे मारुतीचे मंदिर होते. प्रचंड मोठे, शेकडो वर्षे आयुष्य असलेले वृक्ष, मोठमोठ्या शिळा, गर्द झाडी, वाटेत खूप वानरेही होती. दुपारची वेळ असूनही सूर्यप्रकाश खाली येत नव्हता. मध्ये मेहंदीखेडा नावाचे गाव लागले. गावाच्या अलीकडे जंगलात काही मोटरसायकलवरचे गावकरी भेटले. आता वनविभागामार्फत काही रस्त्यांची कामे चालू झाली आहेत. श्री चवनमुनींच्या आश्रमानंतर साधारण 12 किलोमीटर नंतर डोंगर उतार लागला. दगड धोंड्यातून जाताना एक फांदीचा तुकडा गायत्रीच्या सायकलच्या पुढच्या चाकात अडकला. एकदम ब्रेक लागल्याने तोंडावर पडता पडता वाचली. आम्ही दोघींनी उतरून बघितले. ब्रेक घट्ट होऊन बसला होता. उतारच असल्याने गावात जाऊन बघू असे ठरले. शेवटी लाकूड काढून टाकले तर लक्षात आले ब्रेकच्या पिना कुठेतरी उडून पडल्या. त्यामुळे पुढचा ब्रेक निकामी झाला. तिथे गावात पारावरच्या लोकांनी स्वागत केले. जंगलाच्या कुशीतले 20-25 घरांच्या वस्तीचे छोटेसे टुमदार गाव. संध्याकाळची 5-5:30चीच वेळ. ट्रॅक्टरमध्ये बसून शाळेला शिकायला गेलेली मुले परतत होती. त्यातूनच एक तरतरीत डोळ्यांची हसतमुख मुलगी पुढे आली. प्रकाश यांनी तिला ओळखले. लाली तिचे नाव. आता 9वीत शिकते. वडील लहानपणीच वारलेले. मोठ्या बहिणीच्या बाळणपणासाठी आई बाहेरगावी गेलेली. घरात 18 विश्व दारिद्र्य. लाली एका देवळात व्यवस्था बघते. गावकरीच वर्षाला 1-2 पोती धान्य देतात. त्यातूनच परिक्रमावासींची ही सेवा करते. आम्हालाही राहण्याचा, जेवणाचा आग्रह करत होती. तिला अभ्यासासाठी शुभेच्छा देऊन पुढे निघालो. पण धडाडीचे व्यक्तिमत्व मनावर कोरलं गेलं. बालमूर्ती, पण समज केवढी. सूर्यास्त होता होता जंगलातून बाहेर आलो. डोंगराच्या पायथ्याशी समोर हिरवीगार शेतं डोलत होती. तरानिया नावाचे गाव लागले. छोट्या वाडीतून पुढे गेल्यावर उजव्या हाताला हँडपंप, शेजारी प्रायमरी शाळा व डाव्या हाताला सरपंचांचे मोठे घर लागले. पुनाभाई चारण हे माजी सरपंच. नंतर महिला वॉर्ड झाल्यावर त्यांची बायको राजाबाई सरपंच म्हणून निवडून आल्या. अंगभर मोठे दागिने, राजस्थानी पद्धतीचा घागरा. बाई मोठी ठसक्यात होती. गेल्या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा होता, पण तो पडल्याने मंडळी नाराज होती. खूप शेती, गाईगुरे होती. इथे उत्तम प्रतीचा मावा घरीच तयार करून बडवानीला विकायला पाठवतात. सरपंचाने राहण्यासाठी प्रायमरी शाळेची खोली उघडून दिली.
वावर नसल्याने सगळीकडे धुळीचे साम्राज्य होते. खोली स्वच्छ करून घेतली. जेवणासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला असणारी चूल दाखवली व आमचे सदावर्त शिजवण्यास सांगितले. आम्ही पण खूप दमलो होतो. सरपण गोळा करून नव्याने चूल पेटवणे अवघड वाटत होते. मी व गायत्री आंघोळीसाठी घरात गेलोच होतो. मग हळूहळू गप्पा मारत त्यांच्या सुनेच्या सहकार्याने त्यांच्याच स्वयंपाकघरात आमच्याकडच्या सदावरची खिचडी शिजायला ठेवली. त्यांच्या सुनेचं नाव राधा. दिसायला सुंदर, धारधार नाक, टपोरे डोळे, पण डोळ्यातलं पाणी काही ठरत नव्हतं. स्वभावाने फारच गरीब. सासू दागिन्यांनी मडलेली, पण ही लंकेची पार्वती. तिला बोलतं केल्यावर कळलं नवरा खूप दारू पितो, सासू मारते, म्हणून निषेध नोंदवायला तिने अंगावरचे दागिने उतरवले होते. तिने शेतातल्या गडी माणसांसाठी खूप भाकऱ्या करून ठेवल्या होत्या. तिला मला पण जेऊ खाऊ घालायची इच्छा होती, पण सासू पुढे डाळ शिजत नव्हती. बाहेर प्रकाश व राठीकरांनी पण सरपंचांशी गप्पा गोष्टी करून आपलेपणा निर्माण केला. आमची खिचडी व राधाने बनवलेली पोळी, डाळ, कढी, नंतर दूध असे उत्तम जेवण छोट्या दिव्यात सर्वांनी एकत्र ओसरीवर बसून केले. या गावात ट्रान्सफॉर्मर दिसत होता, पण वीज बिल न भरल्याने बरीच वर्षे गावात वीजच नाही अशी स्थिती होती. त्यामुळे रात्र अंधारातच जाणार होती. रात्री जेवण झाल्यावर शाळेच्या खोलीत झोपायला गेलो. झोपताना प्रकाश यांनी सरपंचांकडे उत्तम मावा असतो अशी मौलिक माहिती दिली. सुनेनेही आम्हाला जाळीच्या कपाटात खूप मावा असल्याचे सांगितले होतेच. त्यामुळे सकाळी निघताना खाण्यासाठी मावा कसा मिळवता येईल याची योजना करतच झोपायची तयारी केली. हिसाबनीतीतील बोके आणि त्यांच्यात माव्याची वाटणी करणारे माकड या गोष्टीची आठवण होत होती. असे गमतीदार प्रसंग आमचे थोडेफार मनोरंजनही करत होते. पडल्यानंतर सायकल चालवण्याचा प्रकाश यांचा आजचा पहिलाच दिवस. त्यातूनच 30 किलोमीटरचा प्रवास जंगलातून व कच्च्या वाटेनेच झाला होता. त्यामुळे हाताला ठणका लागला होता. बरोबरचे नारायण तेल अधिकृतरित्या बाहेर आले. वासंतीच्या दुखावलेल्या अंगठ्याला व सर्वांच्याच पायाला आता मसाज होऊ लागला. गप्पा मारता मारता कधी डोळा लागला हे समजलेच नाही. आज 84 किलोमीटर सायकल चालवली. एकूण 1090 किलोमीटर अंतर पार झाले होते. शुक्रवार 4 नोव्हेंबर 2011, दिवस 13वा. तरानिया ते बाई जगवाडा. सकाळी आरती पूजा झाली. सरपंचाने आग्रहाने गरमागरम दूध प्यायला दिले. ताटलीत मावाही दिला. मैयानी ही इच्छा पण पूर्ण केली. पुण्यात आम्ही कधी असा मावा ताटलीत घेऊन खाल्ला नव्हता, पण तिथे त्या माव्याची अपूर्वही काही वेगळीच होती. त्यांचा निरोप घेताना दारा आणून डोकवणारी राधाची मूर्ती दिसत होती. हे दोघे सरपंच नवरा बायको देशभर फिरले आहेत. अगदी विमानाने अरुणाचलला पण जाऊन आले आहेत. पण रूढी परंपराच्या ओझ्याखाली त्यांच्या सुनेला मात्र स्वातंत्र्य नव्हते. मुद्दाम आत जाऊन राधेचा निरोप घेताना तिच्या 2 मुली व लहान मुलगा यांच्या खाऊसाठी गुपचूप तिच्या हातात पैसे ठेवले आणि निघालो. काल रात्रीच्या अंधारात गायत्रीच्या सायकलच्या ब्रेकचा प्रश्न कळत नव्हता, पण आता मात्र त्याच्या दोन्ही स्प्रिंग उडून पडल्याचे लक्षात आले. आता थोडा सपाटीचा व नंतर चढाचा रस्ता होता. डोंगरातील पाऊल वाटेने वरती जायचे होते. त्यामुळे पुढचा ब्रेक पूर्ण मोकळा केला व फक्त मागच्या ब्रेकवर सायकल ठेवली. पुढे 6 किलोमीटरवर असणाऱ्या पिपरी गावात दुरुस्ती होऊ शकेल असे कळले. तरानिया गावातील वेस ओलांडली. पुढे एक मोठी खळाळती नदी पार करायची होती. सरपंचाने 2 माणसे जोडीला दिली होतीच. त्याशिवाय त्या पाण्यात काही लोक टेम्पो धुण्यासाठी आले होते. नदीचे पाणी पार मांडीपर्यंत होते. वेगही होता. खाली न दिसणारे निसरडे टोकदार दगड होते. पॅनियरला लावलेले सामान न भिजवता पलीकडे जाणे आवश्यक होते. तेव्हा सर्व गावकरी मदतीला आले. नदी ओलांडल्यानंतर डोंगर वाटेने निघालो. बऱ्याचदा सायकल ढकलावीच लागत होती. 6 किलोमीटरचेच अंतर, पण 2 तास लागले. पिपरी या गावात शिरलो. आम्ही जंगलातून नदीतून सायकलवर आल्याचे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटत होते. आतापर्यंत केवळ पायी जाणारे परिक्रमावासी या मार्गाने जात, कारण मोटारसायकल किंवा गाडी या वाटेने येणे शक्य नव्हते. प्रथम धर्मेंद्र नावाचा तरतरीत देखणा तरुण भेटला. त्याला विचारले, सायकलीत हवा भरायची आहे व ब्रेक पण नीट करायचंय, कोण आहे का? त्याने मोठ्या अभिमानाने सांगले, हमारे गांव में कुछ भी मशीन काम हो, टायर वाला रामसिंग सब कुछ ठीक करता है. तेवढ्यात रामसिंग नावाचा तरुण मुलगा आला. त्याच्याकडे पाहून तो हे काम नक्की करेल असे काही वाटत नव्हते. त्याने न बोलता एकदा आमच्या विदेशी बनावटीच्या सायकली बघितल्या.
आमच्या सायकलचे ब्रेक कसे लागतात याकडे नजर टाकली व म्हणाला, ऐसी स्प्रिंग तो आपको इस इलाके में कहीं भी नहीं मिलेगी, लेकिन मैं अपने हिसाब से ये ब्रेक ठीक कर सकता हूँ. दुसरा पर्यायच नव्हता. आम्ही परवानगी दिली. तो टपरीत जाऊन पान्हा स्क्रूड्रायव्हर घेऊन आला. पाहता पाहता एक रबराचा तुकडा घेऊन त्याने ब्रेक एकदम व्यवस्थित करून दिला. गावकऱ्यात त्याची छाती अभिमानाने फुलली होती. विदेशी सायकल दुरुस्त केली होती ना. परिक्रमा पूर्ण होऊन पुण्यात सायकली आल्या, पण ब्रेकने नंतर कधी त्रास दिला नाही हे विशेष. त्याकडे मोटरसायकलमध्ये हवा भरण्याची सोय असल्याने गेज होते. साध्या सायकलीमध्ये जास्तीत जास्त 30 PSI पर्यंत हवा भरली जाते. आमच्या चाकात 50 PSI ते 60 PSI हवा लागते. तो आश्चर्यचकितच झाला. सायकल दुरुस्त झाल्याने आता पोटोबा भरायचा होता. गावातील दुकानात पोहे खाल्ले, चहा घेतला. पैसे द्यायला गेलो तर श्री रमेश गुप्ता यांनी आधीच पैसे देऊन टाकले. आम्हाला पत्ताच नव्हता. त्यांनीच आम्हाला गावातल्या डॉक्टर सुरेशराव पाटील यांच्याकडे नेले. परिक्रमेतील मराठी माणूस डॉक्टर पाटील यांच्याकडे थांबल्याशिवाय पिंपरी गावातून पुढे जात नाही असे कळले. आम्ही त्यांना भेटलो. डॉक्टर पाटील मूळचे पुण्याचे. बाहेरच्या खोलीत गावातले आदिवासी लोक औषधाला येत होते आणि आम्ही पण प्रकाश यांचा हात व औषधे त्यांना दाखवून घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. घरात त्यांची सून व नुकतेच पायाचे प्लॅस्टर काढलेला शाळेत जाणारा नातू होता. जेवणाचा भयंकर आग्रह, पण दूध पिऊनच बाहेर पडलो. पिपरी गावातून बाहेर पडल्यावर लगेच डोंगरात जाणारा पक्का रस्ता होता. गावातून 30 किलोमीटर अंतरावर वाल्मिकी आश्रमात आलो. रस्त्याला लागून रामाचे मंदिर होते. बाजूने डोंगरात सीतावनात खाली जाण्यासाठी पाऊलवाट होती. श्रीरामाने त्याग केलेल्या सीता याच वाल्मिकी आश्रमात वास्तव्याला होती असे कळले. डोंगरात खाली नर्मदा मैयाचे सीताकुंड होते. सीतेला आश्रमात सोडल्यावर तेथे पाणी नसल्याने लक्ष्मणाने बाण मारून इथे नर्मदा मैयाचे जल आणले अशी कथा आहे. जिवंत झऱ्यामुळे सीताकुंडात 12 महिने पाणी असते. कुंडाला लागून परत थोडी डोंगरात गेलेली वाट होती. येथे जटांवर मोठे पांढरे कापड पिशवीसारखे बांधलेले मोहनदास महाराज भेटले. त्यांनी प्रसाद दिला. लवकुशाचा जन्म झालेली गुफा त्यांनी दाखवली. तिथे एक लाकडाची दरवाजाची फक्त फ्रेम लावलेली होती. गुहेमध्ये दगड एकमेकांजवळ आल्याने आत जायला वाट नव्हती. वाल्मिकी आश्रमातील वातावरण फारच पवित्र होते. निसर्गाचीही तिथे लयलूट होती. नर्मदेचे छोटेसे देऊळही होते. रतनपूर, सेमली, मेहंदीपाडा, बावडीखेडा अशी गावे मागे पडली. एका डोंगर माथ्यावरच्या वस्तीत थोडा वेळ थांबलो. पुढे जटाशंकरी नावाची नदी ओलांडायची होती. वस्तीत वाट विचारून घेतली व पुढे निघालो. गुरांमुळे 2-2, 3-3 पाऊल वाटा झाल्या होत्या, त्यामुळे भरकटलो. एक खूप खोल मोठमोठ्या दगडधोंड्यांची वाट होती, पण एवढी कठीण वाट असेल असे वाटेना, म्हणून दुसरी वाट शोधू लागलो. एका ठिकाणी सर्व सायकली घेऊन गायत्री उभी राहिली व उरलेले तिघे 3 दिशांना पांगलो. शेवटी दमून बसकण मारली. आधी खाऊन घेऊ व नंतर मागे परत वस्तीला जाऊन वाट विचारू असा विचार केला. निर्मनुष्य जंगल. आता 12-13 दिवसही होऊन गेलेले. आमच्याकडे थोडे खाकरे व कोणी फराळाचे दिलेले लाडू होते, ते खाऊन घेतले. नर्मदे हर, नर्मदे हर जोर जोरात पुकारा करीत होतो. कुणी ऐकून मदतीला येण्याची लक्षणे दिसत नव्हती. आता परत फिरणार एवढ्यातच 2 परिक्रमावासी व त्यांना वाट दाखवणारा गावकरी असे येताना दिसले. जीवात जीव आला. झाडीतला दगडधोंड्यांचा उंच उंच शिळा असणारा रस्ताच खाली नदीपर्यंत जात होता. पायी चालणाऱ्यांना त्या मनाने कमी त्रास होता, पण सायकल त्या दगडांमधून काढणे फारच आव्हानात्मक होते. धडपडत नदीपात्रापर्यंत आलो. संध्याकाळचे 4:30 ते 5 वाजलेले. वाटेतले परिक्रमावासी नदीकाठी असलेल्या वस्तीत मुक्काम करणार होते. आम्ही नर्मदे हर म्हणून पुढे निघालो. नदीचे पात्र मोठे विस्तीर्ण व खळाळते होते. दोन्ही काठांवर भरपूर मोठे मोठे खडक होते. एका मोठ्या घळीतून जटाशंकरी नदी झेपावत होती. ती पार करण्यासाठी वाट शोधू लागलो. आमच्या सायकली बघून असेल, अचानक वस्तीतली 7-8 वर्षे वयोगटाची 5-7 मुले दत्त म्हणून पुढे आली. हसरे गोड चेहरे, फाटक्या अर्ध्या चड्ड्या, वाहणारी नाके, पण ही आम्हाला देवदूतासारखी वाटली. प्रचंड मोठे उंच व गरगरीत दगड, त्यातून सही सलामत गिअरला धक्का न लागता सायकल जपून बाहेर नदीशिवाय कशी न्यायची या मानसिक दडपणाने गायत्री अस्वस्थ झाली होती.
त्यातच आधी वाट चुकल्यामुळे व दगडधोंड्यामुळे अगदी रडकुंडीला आली होती. तेथे घुटमळणाऱ्या नारायण, भुरिया मुकेश, जेनाथ, सिकंदर, जितेन ह्या मुलांना जवळ बोलावून आम्हाला वाट दाखवायची विनंती केली. एक दोन चंट मुले पटकन पुढे आली व नदीपात्रातील एका विशिष्ट दगडाच्या रांगेवरून जाऊ लागली. नीट पाहिले तर खरोखरच पाण्यातील खडक शंकराच्या जटांसारखे भासत होते. त्या निमुळत्या वेडीवाकडी वळण्यास नेणाऱ्या खडकाच्या दोन्ही बाजूंना डोह होते. त्यामुळे काळजीपूर्वक त्या खडकावरूनच सायकली नेणे आवश्यक होते. आपण स्वतः व जोडीला सायकल, पाय घसरला तर पोटात गोळा आला. मुलांनी खूप मदत केली. सामान, सायकली व आम्हा सर्वांना पलीकडच्या तीराला सोडली. हुश्श करत होतो तर समोर एक मोठा कातळ. तो चढून वर जाणे आवश्यक होते. कसे बसे त्यांच्या मदतीने वरती आलो. छान सडक होती. एरवी दरी बघायला मचाण बांधतात तसे बांधलेले होते. खाली खोल जटाशंकरी आता मात्र विलोभनीय दिसत होती. ते प्रेमगड नावाचे छोटेसे गाव होते. त्या मुलांचा लीडर होता मुरिया सरदार नावाचा जरा मोठा मुलगा. त्या प्रेमगडाच्या 12 जणांच्या वानर सेनेमुळे जटाशंकरी पार करणे शक्य झाले होते. मैया की जय हो. वाल्मिकी आश्रम सोडल्यानंतर आता फक्त 14 ते 15 किलोमीटर अंतर पार केले होते. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. परत जंगलात सायकल चालवू लागलो. 4 किलोमीटरवर पक्की सडक होती. वाटेत 50 ते 60 पोपटांचा थवा भरकन उडाला. अप्रतिम दृश्य होते. रस्ता जंगलातला असला तरी वन खात्याची गाडी जाऊन दबलेला होता. पक्का रस्ता लागला पण तो घाटाचा होता. 3-4 किलोमीटर नंतर परत जंगलाचा. पायी परिक्रमा करणाऱ्यांचा मार्ग घेतला. थोड्याच वेळात पामेरखेडी 2 किलोमीटर नावाचे गाव आले. अंधार पडू लागला पण 10 किलोमीटरवरील बाई जगवाडा या गावी मुक्काम करणार होतो. वाटेत धर्मपुरी गाव मागे पडले होते. धर्मपुरी नंतर 4 किलोमीटरवर बाई जगवाडा होते. रस्त्याच्या डाव्या हाताला देवीलालजी पटेल यांचे घर होते. घर कुठले? मोठी चौकोनी आकारातली ती गढीच होती. आत शिरायला मोठा लाकडी दरवाजा, मध्ये खूप मोकळे अंगण, समोर आडवे घर, डाव्या हाताला ट्रॅक्टर, जीप लावण्याची जागा, तर उजव्या हाताला दुभती जनावरे. मिर्च मसाला मधल्या गढीची आठवण होत होती. श्री देवीलालजी पटेल आणि त्यांची बायको यांच्या देखरेखीखाली सर्व व्यवस्था होत होती. आम्ही गेलो तेव्हा बाहेर खाटेवर त्यांचे जेवण चालले होते. पण तिथल्या प्रथेप्रमाणे त्यांचे जेवण पूर्ण झाल्याशिवाय एक अक्षरही ते बोलले नाहीत. त्यांच्या परवानगीने तेथे राहण्याची सोय झाली. घरातील बाकीच्यांची जेवणे झाली होती. घरात आतल्या खोलीत त्यांची म्हातारी आई होती. तिचा पाय मोडला होता. डॉक्टरी उपाय थकले होते. ती सतत ओरडत कणत होती. त्यांच्या एका मुलाची पहिली बायको वारल्यामुळे दुसरे लग्न झालेले. रितू तिचे नाव. 1 वर्षापूर्वीच लग्न आलेले. त्याची पहिल्या बायकोची 4 वर्षाची छोटी गोड मुलगी तिला आई म्हणून चिकटली होती. त्यांचा दुसरा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो. रितू अत्यंत मोहक चेहऱ्याची, चाणाक्ष, हसरी, सडसडीत बांध्याची व नीटनेटकी होती. अतिशय अदबीने पण आत्मविश्वासाने घरात वावरत होती. ही माहेरची जाट. आमच्या आंघोळी होईपर्यंत तिने उत्तम स्वयंपाक केला. भोपळ्याची भाजी, पोळी, भात सर्व काही नव्याने शिजवले. तिची सासू अधूनमधून आत येऊन नजर टाकत होती. आता सून आल्यामुळे ती सर्व करणार व माझी देखरेख असेल तिची मानसिकता स्पष्ट होती. बाहेर ओसरीवर एक शिवणाचे मशीन होते. तिची सासू घरातल्या मंडळींसाठी कपडे व गोधड्या शिवायची. एकंदर एक सुसंस्कृत कुटुंब होते ते. रितूचेही महाविद्यालयीन शिक्षण झालेले. आवाज गोड. आरती करायला आमच्या बरोबर बसली. गोड आवाजात नर्मदाष्टक म्हटले. रितूच्या माहेरी तिचे वडीलही परिक्रमावासींची सेवा करत. त्यामुळे आज तिला ही संधी मिळाल्याने ती खुशीत होती. नंतर शेतातील कामे करून तिचा नवराही आला. संध्याकाळी शेतातच त्यांचे जेवण पाठवले होते. आल्यावर आमची विचारपूस करून त्या दोघींनी आमची पाने ओसरीवर मांडली व आग्रहाने जेवायला घातली. पुरुषांची साथ व शिक्षणाने आलेला आत्मविश्वास यामुळे या घरातील स्त्रिया खूप समाधानी होत्या. रात्री आम्ही दोघी घरातील स्त्रिया व मुलांबरोबर माझघरात झोपलो. त्यांनी छान उबदार गोधड्याही पांघरायला दिल्या होत्या. म्हाताऱ्या आजी मात्र दुखण्यामुळे रात्रभर कणत होत्या. एकमेकींशी हिचगूच करत कधी झोप लागली कळलेच नाही. आज खरं तर फक्त 67 किलोमीटर अंतर सायकल चालविली. एकूण 1157 किलोमीटर पूर्ण झाले. आजचा दिवस मोठा विलक्षण होता.
एकाच दिवशी आम्ही परिस्थितीने पिसलेली राधा, आत्मविश्वासाने एकत्र कुटुंबात वावरणारी रेतू व उगवत्या भविष्याशी स्वतःला घडवणारी लीला बघितली. रामायणकालीन वाल्मिकी आश्रम, आव्हानात्मक जटाशंकरी, पती ओलांडांना भेटलेली वानरसेना, तसेच पिपरी गावातील सर्वसामान्य गावकऱ्यांचे प्रेम अनुभवले. हे अनुभव हीच तर आमची आयुष्याची शिदोरी होती. असो, नर्मदे हर. ह्या अशा प्रकारच्या अनुभवाने हळूहळू आमच्या आयुष्याची श्रीमंती वाढत होती.